कालची पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्यता ते गेल्या 4 दिवसांमध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले। खरं तर या बिलवलच्या खून प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते। खून प्रकरणामध्ये सिद्धेश शिरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना 2 वर्षाची प्रकरण तुम्ही कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहे। खरं तर माझ्याबरोबर ह्या सिद्धेश शिरसाटचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाहीत। नंतर खासगीत त्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं। परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझा सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। याआधी सुद्धा यांचे चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले। माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधीही तपासा। आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत, आपले वडील खासदार आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत, त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर वाळू व्यावसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू व्यावसायिकांकडून महिन्याला 3000 रुपये हप्ता घेण्याचं ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे, कारण आपण त्यांचे दाखला असल्यामुळे आज महिन्याला 3000 रुपये हजारो गाड्यांकडून डंपरचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला 3000 रुपये ज्याप्रमाणे बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्ह्यावासियांना माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे। संदीप सावंतने आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत नेऊन त्याला कशा पद्धतीने अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नोंद आहे हे सगळ्यांना माहिती आहे। सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या राड्याप्रमाणे सुद्धा आपल्यावर आपण ज्या पद्धतीने वागला ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे। त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्ती कशी आहे हे मी सांगत नाही, तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेले आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करा की 2 वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली। खरं तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होतं, परंतु आपण आज या शिरसाटच्याकडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत, त्याचे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या ट्विटरवर हे फोटो आहेत। त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देताय हे पण या ठिकाणी आपण त्यांना कसा आशीर्वाद देताय तू काही कर मी त्या पाठीशी आहे हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आका आहात आणि अशी प्रकरणं करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं तर। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्यावर तुम्ही कुठली या ठिकाणी करा। आज गेल्या 6 महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठल्याही आपल्या बचावासाठी नव्हते, कारण त्यांना माहिती आहे की ह्या शिरसाट किंवा तुमच्यावर आणि 2-4 लोक फिरतायत ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हता हे कालच्या पत्रकार परिषदेतून आम्हाला दिसलंय। परंतु आज आम्ही 10 वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू व्यावसायिकांबरोबर गुटखा व्यावसायिकांबरोबर मटक्यावर आमचे फोटो नव्हते। आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आकार बनवण्याचा प्रयत्न करताय आणि
माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे तर ज्या लोकांवर तुमच्या जवळच्या लोकांवर ज्यांच्या तुम्ही आहात त्यांच्यावर रद्दबारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी करावे असं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय. याआधी सुद्धा आपल्याला माहिती असेल की त्यांचेच कार्यकर्ते सुरज बांदिवडेकर, रावजी वंजू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिंधुदुर्गात वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो. निलेश राणे म्हणतात की 2009 पासून सिरसाट आणि नायकांचे संबंध होते त्यांची सीडीआर रिपोर्ट चेक करा. माझं ते आव्हान आहे. आधी 5 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायकांवर सिद्ध शिरसाटचे फोटो आहेत. 5 दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो दाखवू शकले नाहीत. त्याचप्रमाणे माझे सीडीआर माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहेत, सगळ्या लोकांकडे आहेत. आपल्या माध्यमातून पुन्हा पोलिसांना देतो. परंतु तुम्ही जर तुमच्या हिंमत असेल तर तुमचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा. म्हणजे शिरसाटबरोबर तुमचे कसे संबंध आहेत हे लोकांसमोर दिसून येईल. किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाटांचे फोनचे सगळे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी तरी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते, कोणी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता, हे सगळं या ठिकाणी दिसून येईल किंवा प्रसिद्ध होईल. 2 वर्षापूर्वी ज्याचा खून झाला त्या नायकांना समजलं होतं तर मग त्यांनी त्यावेळेला आवाज का उठवला नाही असं देखील निलेश वैभव नायकांना ताब्यात घ्या असं त्यांनी मागणी. नाही, माझं आव्हान आहे. मी पोलिसांनी मला कधी बोलवलं तर मी तिथे जाण्यास तयार आहे. कारण मला माहिती आहे की तुम्ही येणेप्रमाणे अनेक प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगळ्या प्रकरणामध्ये अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. आपली सगळी टीम लागलेली आहे, आपली सगळी सत्ता लागलेली आहे. परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपुढे येत असतो. आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती. या खून प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील 2 या हक्कांच्या 2 कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली. या कुटुंबियाने दुर्दैवाने त्या कुटुंबियांमध्ये कोण नाही आहे, त्यांची सक्षम माणूस नाही आहे म्हणून त्यांनी पण तक्रार केली की आम्ही पण तक्रार केली की पोलिसांनी सुद्धा प्रकरण उघडून केलं नाही. हे प्रकरण ह्या हक्कांच्या 2 कार्यकर्त्यांच्या वर्चस्वावरून हे प्रकरण बाहेर आलेलं आहे. आणि हे प्रकरण बाहेर आल्यानंतर सिद्धेश शिरसाटला अटक झाल्यानंतर त्या सिद्धेश शिरसाटला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हक्कामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला. जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत देताना त्यांनी सांगितले की 2 वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडतायत आणि 2 वर्षापूर्वीचं उकडलेलं प्रकरण हे एकमेव प्रकरण होतं अटक झाल्यानंतर. त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार आहोत. वैभव नायकांना या प्रकरणात माफी नाही. त्यांनी जर त्यांना माहित होतं शिरसाटची हत्या झाली आहे, बिडवलकरची हत्या झाली तर त्यांनी तो व्हिडिओ समाजमाध्यमावर का टाकला, तो पोलिसांकडे का नाही घेऊन गेला? बिडवलकरची हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्या प्रकरणाला वाचा राज्यभर पोचली आणि त्यामुळे त्यांना मला तुमच्याकडनं माफी मुळीच गरज नाही आहे. त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळे ते माझ्यावर आरोप करतायत आणि त्यांच्या खरं तर आता मी सांगितलंय की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे. पण आता हे फोटो एवढ्यापुरते बरे आहेत, एवढ्यापुरते या फोटो पुरता आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच कुटुंबियांच्या नाही तर अनेक प्रकरणं जिल्ह्यात सुरू आहेत. त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आका म्हणत असेल तरी आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पाठीशी करण्याचं काम आम्ही निश्चित करू. सिंधुदुर्ग 10 वर्ष वैभव नायकांना पैसे देत होता का आणि ड्रग्सवाली वैभव नायकांना पैसे देत होते का असंही माझे फोन माझा 10 वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये झाले. एखाद्या कार्यक्रमाला 1 रुपया तरी कोणाकडे घेतला असं त्यांनी सांगावं. या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत, तर्कासूर स्पर्धा असून देत, वाढदिवस असून देत, अनेक कार्यक्रमाला ह्या सिद्धेश शिरसाटने पैसे दिलेत आकांना. हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो सगळे आहेत. अवैध धंदेवाल्यांना वैभव नाईक यांनी पोचले असे आता अवैध धंदे हे सगळे आरोप आता तुम्ही
तुमचं सरकार आहे. मी आज एका जरी मंचावर सीडीआर मध्ये हवेली धंद्यांवर असतील किंवा तुमच्यावरचे फोटो आम्ही दाखवू शकतो. साहेबांमुळे सातत्याने 2 शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात. नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत? ते योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहे. योग्य वेळी पोलिसांनी ती नावं देऊ. आपण सिंधुदुर्गची बीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील आपल्याला आरोप झाला. नाही, गुन्हेगाराची प्रवृत्तीनंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्या विरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही. उलट बदनामी कोण करतंय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जिल्ह्यात जाऊ देणार नाही, वैभव नाईकांना जेलमध्ये टाकणार, त्यांना त्यांच्या घराला टाळं ठोकणार, या सगळ्या गोष्टी कोण करतायत. त्यामुळे ते बदनामी करतायत. आम्ही अन्यायाच्या विरोधात लढतोय आणि आवाज उठवतोय. आता ना सावळाच्या प्रकरणात काय बोलतो साहेब एक प्रश्न आहे, एक थोडा राज्य लेवलचा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये योग्य वेळी देण्यात, त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची आम्हाला माहिती आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलं. खरं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांना माहिती होतं की आपण या योजना जाहीर न केल्या तर आपला पराभव होणार आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींना जी लाडकी बहीण सगळ्या बहिणींना पैसे दिले. आज जवळजवळ राज्यातील 23 लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता 500 रुपये देणार म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीपुरत्या महिलांचा वापर केला. महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धडा शिकवतील म्हणून स्थानिक स्वराज्य निवडणुका घेत नाहीत. आज हसन मुश्रीफांनी आपली जी काय सत्ताधारी आमदारांमध्ये जे ती भूमिका आज मांडली आहे. आणि परंतु ही लोकांनी आणि महिलांनी याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. सर, स्वारगेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँड मधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एसटी बस आहेत त्या अद्यापही हटवलेल्या नाहीत. तशीच परिस्थिती इतरही बस डेपोमध्ये आहे. परिवहन मंडळ जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करतं असं वाटतं का? स्वारगेट अत्याचार प्रकरणात पूर्णपणे चुकीच्या दिशेने तपास सुरू होता. स्वारगेटच्या बस ड्रायव्हरवर महिलांवर अत्याचार झाल्यानंतर खरं तर एखाद्या अशा अत्याचारानंतर ती जो काय ज्या ठिकाण असतं, मग गाडी असेल, घर असेल, हॉटेल असेल, ते सगळ्या खोल्या सील केल्या जातात. परंतु स्वारगेटमध्ये असं झालं नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये अक्षरशः दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. परंतु आपण सांगितल्याप्रमाणे नुसत्या बसच नाही तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात, अनेक वर्ष उभे असतात. त्यामुळे असे सुद्धा अवैध व्यवसाय होऊ शकतात. एक्साईजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात. त्यामुळे पोलीस स्टेशनच्या आणि जप्त केलेल्या अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यामुळे अशा गाड्यांना परिवहन विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे, तरच हे असे गुन्हे आहेत ते थांबतील. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय. पर्यावरण प्रेमी असतील किंवा नागरिकांनी याला विरोध केलाय. शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय? नाही, शिवसेना म्हणून आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही. जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला, प्रकल्पाला, रस्त्याला विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे आणि ही शिवसेनेची भूमिका नेहमीच असते.